ऍक्च्युली तसं काही खास नाहीये. तसं काही नाहीये, पण मला वाटतं काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. म्हणजे सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लं सुद्धा नाहीये आणि चहा किंवा पाण्याचा एकही घोट नाही घेतलाय. सारख्या विचारतायत, देवा कुठे आहे, का नाही आला देवा. म्हणजे कसं त्यांची मदत झाली असती ना थोडीशी. आणि चेहरा पण खूप सुकलाय आमच्या मॅमचा. कोणच नाहीये त्यांच्या मदतीला. खरंच त्यांच्याकडे बघवत नाहीये अजिबात. हो का? मग त्यांना म्हणावं एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवणार ना. तू बस. सत्या पांडे, तुम्हाला कसं कळत नाही, डॉलीबाईंची हालत तिकडे खराब आहे यार. तुम्ही डोक्यावर पडलात काय? आपल्याला काय करून जायलाच पाहिजे, बस आपल्याला माहिती नाही काय. देवा, तुझं काय डोकं फिरलंय का? अरे आम्ही इथे सगळं एवढं प्लॅनिंग करतोय तुझ्यासाठी आणि तू त्याच्यावर पाणी फिरव. बघ आपल्याला काय पण माहिती नाही, आपल्याला जायला पाहिजे बस. बाय तू थंड घे ना जरा. अरे काय थंड घे, तिकडे डॉलीबाई प्रॉब्लेम मध्ये नाही, आपल्याला त्याची मदत करता नाही, लाईफ बेकार आहे यार. आपल्याला काय माहित नाही, आपण तिकडे जाणार म्हणजे जाणार. देवा, तुला ना शपथ आहे आमची. हे बघ, आम्ही सांगितल्याशिवाय या रूमच्या बाहेर पाऊल टाकायचं नाहीस तू. पण गेलाय कुठे देवा? नाही म्हणजे आम्ही पण त्यालाच बोलवायला आलो इकडे. हो, कुठे आहे तो? झोपलाय का? अरे नाही, मला माहित नाही, कुठे बाहेर गेलाय. पण मग येणार कधी? नाही म्हणजे मॅमच विचारत होत्या त्याला सारख्या. अक्का, देवा आल्यावर तुम्ही त्याला एक निरोप द्याल का? मोनिका मॅमचं अर्जंट काम आहे, लवकर भेट. हो अक्का, प्लीज त्याला सांगशील आठवणीने. हा हा सांगते. अरे तुम्ही काही घेतलं पण नाही, पण पुढच्या वेळे याल ना तेव्हा जेवून जा. हा लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट झाली का तुझी? लिटमस टेस्ट बाय द वे काय आला रिझल्ट? हा म्हणजे तू बिळातून बाहेर येणार होता ना? विल यू प्लीज स्टॉप इट कबीर? अगं का नाही, म्हणजे मॅमचं नाव घेतल्यावर तू लगेच बाहेर येणार होता ना? आला का? मला तरी नाही दिसला. मे बी ना तू मिस्टर इंडिया झाला असेल. घे घे, तुला जेवढं हसायचंय तेवढं हसून घे. पण मी तुला एक दिवस ना पुराव्यासकट प्रूफ करून दाखवेन. अगं पण तू चिडतेस कशाला? हे बघ, होतात असे गैरसमज, त्यात एवढं मनाला लावून घेणार का काही नाहीये. नाही पण तुझा हा गैरसमज आहे ना, मी एक दिवस नक्की दूर करेन. अगं राधा, ऐक ना राधा. कळलं काही? नाही मॅम, सध्या तरी तो घरात नाहीये एवढंच कळलंय. फोन? नाही, काहीच नाही. ठीक आहे, तुम्ही जा, मी बघते काय करायचं ते. एक मिनिट मॅम, तुम्ही जरा जास्त त्या देवावर विश्वास ठेवताय असं नाही का वाटत तुम्हाला? नाही म्हणजे तुमचीच काळजी वाटली मला म्हणून बोलले तसं. मलाही असंच वाटतंय राधा, मी जरा जास्तच विश्वास ठेवते बहुतेक. मी घेईन माझी काळजी. टेक केअर ना. राधाचंही बरोबर आहे, मी खूप जास्तच डिपेंडेंट होते का देवावर. जाऊ दे, नाही कॉल करणार आता मी त्यांना. बघीन माझं मी काय करायचं ते. आजवर काही कमी संकटांना तोंड दिलंय का मी? तुम्ही बरोबर असलात ना की प्रॉब्लेम वाटतच नाही. आणि जरी एखादा प्रॉब्लेम आला ना तरी त्यावर असं सहज सोल्युशन निघतं. तुमच्या सोबत आपण कुठे पण येऊ शकतो. हा पण कोणालाच कसं माहिती नाही देवा कुठे आहेत ते. डॉलीबाई, आपल्याला माफ करा, आपण तुमच्या समोर नाही येऊ शकत. का कोणास ठाऊक तुमच्या टेलिपॅथीवर माझा विश्वास वाढू लागलाय. मला सतत असं वाटतंय की तुम्ही मला पाहताय, माझ्या आजूबाजूलाच आहात, तर समोर येत नाही.
एक मात्र नक्की, तुम्ही आहात इथेच कुठेतरी आहात. उद्याच मोर्चा घेऊन येतो तुमच्या घरावर. आणि तुम्ही हे जे काय चालवलंय ना चॅरिटी कम कमर्शियल क्लासेस, त्याचं खरं रूप आणतो मीडिया समोर. मॅडम बॅग भरली आहे मी, गरम पाण्याची बॉटल ठेवली आणि नाश्ता सुद्धा ठेवलाय, करून घ्या. कसं सकाळपासून तुम्ही काहीच खाल्लं नाही तर नाश्ता करून घ्या. हा आणि मॅडम मॅडम तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही म्हणजे बरं वाटत नसेल तर नका जाऊ ना बाहेर. आणि काही महत्वाचं काम असेल तर मला सांगा, मी करते. हा नाही ऍक्च्युली जे काम आहे ना ते मलाच करावं लागणार आहे, त्यामुळे मी जाऊन येते. अननोन नंबर त्यांचाच असणार. नाही मी नाही रिसीव्ह करू शकत. मी काय करू? मॅडम मॅडम फोन वाजतोय, उचला ना. एक ग्लास पाणी आणते प्लीज. हॅलो. काय मॅडम क्लासेस जोरात चालवत वाटतं. नाही फोन उचलायला जास्तच वेळ लावलात बाबा तुम्ही. कोण आहात तुम्ही? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? का त्रास देताय मला? त्रास तुम्ही देताय मॅडम. अहो आपण तर तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्या 2 मुलांचे लेक्चर्स बंद करा. अहो पण तुम्ही ऐकतच नाहीत. तुम्ही तर द ग्रेट डीन मोनिका श्रीखंडे, तुम्ही असं थोडंच ऐकणार. तुम्हाला ना आता प्रॅक्टिकलच दाखवायला लागेल. हे बघा मी ना मी पोलीस. तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार, मग पोलीस आपला नंबर ट्रेस करणार, आपल्याला पकडणार. तुम्हाला सांगतो मॅडम काय उपयोग होणार नाही हो, कारण पोलिसांकडे आपल्या विरुद्ध काही पुरावाच नाहीये. पोलीस सोडणार आपल्याला. पण तुमचं काय? पण तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्हाला मी काही केलंय का? तुम्ही का हे सगळं करताय? कशाला हे कालच सांगितलंय मी तुम्हाला. हे मला ना सारखं सारखं तेच तेच बोलायला आवडत नाही. काय आपण बोलतो कमी आणि फोडतो जास्त. आपण काल जे सांगितलंय ते नीट लक्षात ठेवायचं. तेव्हा कुठे आहात तुम्ही? नाही तेव्हा रोज येऊन त्रास देता, आणि आज तुमची गरज आहे तर तेव्हा प्लीज आय नीड यू. टाइमपास झाला असेल तर सांगा, आम्हाला खूप काम आहेत. नाही नाही अक्का प्लीज. देवा आहेत का घरात? कधी भेटतील? म्हणजे कधी येतील काही सांगू शकता का? प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. घरात माझा टाइमपास होत नाहीये म्हणून मी इथे आली असं नाहीये. माझं एक खूप महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. ते कुठे गेले? तिथला काही नंबर? माझा निरोप पोचवाल त्यांच्यापर्यंत प्लीज. आय नो तुम्ही माझा निरोपही त्यांच्यापर्यंत पोचवणार नाही, पण तरीही सांगते. प्लीज त्यांना सांगा मोनिका खूप अडचणीत आहे आणि फक्त देवाच सोडवू शकतात यातून. प्लीज एवढा निरोप द्या. अक्का अक्का प्लीज. बघ बाई, जे काय घडलंय ना ते सगळं तुला सांगून झालं. या तुम्ही पण लोकांना, भावांनो, खरंच तुम्ही उगीच डॉलीबांना त्रास देताय. अरे काय हालत झाली असेल त्यांची. जाऊ दे,
आपल्याला काय पण माहित नाही, तुम्हाला काय विचार करायचं तर करा, आपण डॉलीबाईने भेटायला जाणार बस. ए बाई, तू कशाला उगी टिक टिक करतोय? अरे हे सगळं नाटक आहे, माहिती नाही का तुला? अरे देवा, तू पण काय रे सगळं खरं असल्यासारखं टेन्शन घेतो? अरे थंड हो जरा. अरे बघ, डॉलीबाईवर काहीच संकट आलेलं नाही. हा, पण टेन्शन तर आलं ना त्यांना. अरे भाई, त्यांना टेन्शन आलं नसतं तर आपल्याला आलं असतं ना. नाहीतर काय. आणि देवा, तुला कळतंय का सगळ्यात महत्वाचं काय आहे? डॉलीबाई इथे तुझी मदत घ्यायला आल्या म्हणजे आपला प्लान परफेक्ट आहे. हा भाई, त्यांना खरंच तुझी लय आठवण येते बघ. हा भाई, लय मिस करतात त्या तुला. आहे ना? मग आता तरी तुम्हाला पटलं ना की डॉलीबाई आपली आठवण करतात, आपल्याला मिस करतात त्या. पटतंय? अरे जवळ जवळ कन्फर्म झालंय, आता टेन्शन नाही. अरे मग आता झालंय ना कन्फर्म, आता काही टेन्शन नाही ना. मग आता जाऊ दे ना आपल्याला डॉलीबाईने भेटायला. हा, हे भाई, असं नको करू, थांब ना. हे गब्बर, आता तुम्ही काय पण बोला, आपण कोणाचं पण ऐकणार नाही. आता आपण डॉलीबाईना भेटायला जाणार म्हणजे जाणार. हा, ए बाय बाय, चल आपण तुला बाहेर नेतो, चल. है ना? हा. ए पण आमची एक अट आहे. आता काय अट? देवा, देवा, का प्रत्येक वेळी असं करता तुम्ही? का मला त्रास देता? का मला त्रास द्यायला आवडतोच तुम्हाला? कुठे कुठे गेला होतात? सांगून नाही जातायत. फोन फोन कशासाठी घेतलाय तुम्ही? एक फोन करून सांगता येत नाही की तुम्ही कुठे गेलाय म्हणून. पण मी तुम्हाला फोन करते म्हणून तुम्ही फोन बंद करून ठेवलाय का तुमचा? मैत्री झाली आहे ना आपली, ठरलं होतं ना आपलं. मग आपल्या मैत्रिणीला कदाचित आपली गरज असेल असं एकदाही वाटलं नाही का तुम्हाला? एकदाही असं वाटलं नाही आपण आता स्वतःहून फोन करून विचारावं, विचारपूस करावी, सगळं ओके आहे ना? काही नाही वाटलं का? तुम्ही आता ठरवलंय की तुम्ही हा सगळा विचारच करणार नाहीये म्हणून? तेव्हा मला तुमची किती गरज होती. आणि आता इथे पुतळ्यासारखे. देवा, देवा, देवा प्लीज माझी मस्करी करू नका. देवा प्लीज, देवा मला आता तुम्ही इथे दिसला होता. देवा मला माहितीये तुम्ही इथेच कुठेतरी आहात. देवा, मिस्टर इंडिया. अरे काय घंटा, अरे काय चालवलं काय तुम्ही? हा, ते बघा ना, डॉलीबाई आपल्याला शोधतात यार, किती परेशान आहेत त्या. हे बघा, आपण परत त्यांना भेटून येतो, सगळं सांगून येतो, पटकन जाऊन येतो आम्ही. हा? अरे थांब, इथून अजिबात हलायचं नाही. आता बघ आपला हुकमाचा एक का. अरे आपला जोकर झालं त्याचं काय? सत्या, सत्या, अजय, डॉलीबाई तुम्ही आज इथे? लेक्चर वगैरे काय नाही? नाही नाही ते सगळं जाऊ देत. देवा कुठे आहेत सांगा ना. हा, देवाबाई, देवाबाई आहे इथे. हा एक्झॅक्टली मी. नाही इथे, नाही इथे. आता आठवला, देवाबाई ना पुण्याला गेलाय, त्याचा इम्पोर्टेड काम होता. तो येणार होता पण अजून आला नाही. पुण्याला? हा, पुण्याला. कधी गेले पुण्याला? तो सकाळीच गेला, आपण झोपलेलो तेव्हा, म्हणून आपल्याला कळलं नाही. हो काही काय बोलताय? तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. तेव्हा इथेच आहेत अहो, ते पुण्याला नाही गेलेले. ते मला आता तुम्ही यायच्या आधी जस्ट मी देवाला भेटले. हो म्हणजे ते आता इथे असे म्हणजे ते असे इथे असे उभे होते, असे बोलले मी त्याच्याशी असे. तुमच्यात असं बोलतात? काय झालंय डॉली मॅडम, आज जरा डोस जास्त झालाय. शट अप. काय बोलता डॉली मॅडम तुम्ही? देवाबाई आला, आता सगळ्यात आधी तुम्हाला कळणार का आपल्याला? तुम्हाला काय म्हणायचंय? काय मी काय खोटं बोलतेय का? म्हणजे मला काय भास होत आहेत का? मला मला वेळ लागले. असं कसं बोलणार ना डायरेक्ट तोंडावर? नाही पण तसं असेल पण ना, तुमच्या भेजामध्ये काय केमिकल लोचा चाललाय तो तुम्हालाच कळणार ना, कारण का तुम्ही डॉक्टर आहे. ते आपल्याला कसं कळणार? आपल्याला फक्त एवढंच कळतंय की 100% भाई अजून आलेला नाही. कळला?
बाई आला की आपण तुम्हाला फोन टाकतो कसा. चला येतो हा. तुम्ही काहीही म्हणा सत्य, मला माहितीये देवा इथेच आहे. डॉलीबाई काय करू, तुम्हाला भेटायची ना आपल्याला लई इच्छा आहे हो. काय सांगू, आपली पोरं आहेत ना तरी जाम लोचा करून ठेवलाय. तर डॉलीबाई आपल्याला चुकीचं नका समजू. आता तुमचं प्रेम आहे काय पांडेची परीक्षा आहे. काही असलं ना तरी आपण पासच होणार नाही असं आपल्याला वाटतं. काय रे, काय झालं हा? कोण आहे रे तिकडे. कुठे रे. हे बघ आता इथे खिडकीत बघितलं आपण काहीतरी. लप ना भाई, लप. सत्या ए बाई ये बाहेर. अजय काय गब्बर किती घाबरवलं तू आपल्याला. आपल्याला वाटलं डॉली बाई आल्या की काय. ए भाई हा आपलं मुंगेरीला आले. गब्बर सुद्धा ना. अरे डॉली बाई चालत. अरे तू कशाला आता बाहेर आला असल. लप ना भाई, तू लपायला सांगितलं कळत नाही का तुला. अरे बुसकटांनो, आता तर तुम्ही आपल्याला वरती यायला सांगितलं ना. तू बोलण्यात वेळ घालू नको रे. तू लप तू काम धड करत नाही हा बाई. लप. हा एक गब्बर काय झाला सांग पटकन. अरे त्या डॉली बाई आपल्याच घराभोवती गिरट्या घालतात. कन्फर्म बाईला शोधत असणार. बाई लप. आता आपल्या प्लॅनची पुढची स्टेप. तेव्हा आता तुला बेडखाली अंडरग्राऊंड व्हायचंय. चल. जे ते धरू काय थँक्यू. ते पण हो ना. ते स्टूल वगैरे आणू काय बघायला इजी पडेल. नाही सॉरी. डॉली बाई तुम्ही इथे पण. ते बिर्याणीची रेसिपी विचारायची होती ना. तुम्हाला आवडली बिर्याणी. हो. आमची अक्का सॉलिड बिर्याणी बनवते. बिर्याणी. तुम्ही डायरेक्ट अक्काला विचारा ना रेसिपी. सोपा आहे ना. चला या. अक्का नको कशाला. मला माहितीये बिर्याणीची रेसिपी मी पण बनवते ना. पुस्तक राहिलं होतं. बिर्याणीचं पुस्तक असतं. नाही, पुस्तक अभ्यासाचं असतं. तर ते इथे राहिलंय ना. तुमचं अभ्यासाचं पुस्तक इकडे राहिलंय. राहू दे ना डॉली बाई, तुम्हाला खोटं बोलायला जमत नाही. तुम्ही देवाबाईला शोधताय ना. हो. मग काय तुम्ही आपल्यावर भरोसा नाही का. सांगितलं हे बघा, तुम्ही आता काय परके आहे का. तुम्ही डायरेक्ट घरी यायचं ना. असे लपून छपून कशाला बघायचं. तुम्ही चला, हे तुमचंच घर समजा. चला या. नाही. तुम्ही आज चला आणि सगळं तुमचा डाऊट क्लिअर होईल. चला तिकडे कन्फर्म होईल. तुम्ही चला ना. तुम्ही आज चला या. का प्रत्येक वेळी असं करता तुम्ही. का मला त्रास देता. का मला त्रास द्यायला आवडतोच तुम्हाला. देवा मला माहितीये देवा इथेच. डॉलीबाई आपल्याला चुकीचं नका समजू.